शहाद्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन। महागाई, शेतकरी प्रश्न व पेपरफुटी प्रकरणावर जोरदार हल्लाबोल। केंद्र सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शहादा येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। महागाई, इंधन दरवाढ, खतांच्या वाढत्या किमती, बोगस बियाण्यांचा प्रश्न तसेच नीट आणि इतर परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांविरोधात शिवसैनिक, शेतकरी आणि नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी आंदोलकांनी सांगितले की पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे। महागाईमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून नागरिकांना रोजच्या खर्चाचा ताळमेळ बसवणे कठीण झाले आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना आंदोलकांनी खतांच्या वाढत्या किमती, बोगस बियाण्यांचा सुळसुळाट आणि शेतीसाठी आवश्यक इंधनाच्या उपलब्धतेचा प्रश्न उपस्थित केला। एकीकडे निसर्गाचे संकट तर दुसरीकडे शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे, असा आरोप करण्यात आला। तसेच नीट व इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या घटनांवरून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली। लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करत संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर आणि खतांच्या किमती तात्काळ कमी कराव्यात, बोगस बियाणे विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि शैक्षणिक क्षेत्रातील गैरव्यवहारांबाबत जबाबदारी निश्चित करावी, अशा प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या। यावेळी आंदोलकांनी इशारा दिला की सरकारने जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात अधिक तीव्र व व्यापक आंदोलन छेडण्यात येईल। आंदोलनामुळे परिसरात काही काळ राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळाले। शहादा येथे महागाईच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे निदर्शन करून या ठिकाणी प्रांत ऑफिसला आलो। या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये या महिन्याभरामध्ये 4 वेळेस पेट्रोल आणि डिझेलचा भाव वाढ झाली, गॅसचे दर वाढ झाली, महागाई कमी करण्याचं नाव घेत नाही। आणि या फेकू मोदीने सांगितलं होतं की मला सत्ता द्या, मी तुम्हाला 1 महिन्यात महागाई कमी करून दाखवतो, परंतु 15 वर्ष होऊन गेले, या सरकारची महागाई तर कमी झालीच नाही, उलट या शेतकरी आत्महत्या करतायत, व्यापारी आत्महत्या करतायत। मित्रांनो, या देशामध्ये एवढा फेकू पंतप्रधान आणि एवढा फेकू आणि खोटा लबाड मुख्यमंत्री या देशात कोणी पाहिला नसेल, तर या महाराष्ट्राला आपला पाहावा लागतंय। आणि आज शेतकरी हा वंचित आहे। आज आपण बघितलं तर जे पोरं MBBS होतात, डॉक्टर होतात, त्यांची जी नीटची परीक्षा होते ते पेपर फुटले गेले, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झाला, तरी सुद्धा या विषयावर पंतप्रधान आणि शिक्षण मंत्री बोलायला तयार नाही। तर याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे आणि या ठिकाणी प्रांत साहेबांना आम्ही अल्टिमेटम देणार आहोत। 8 दिवसामध्ये याचं उत्तर जर आम्हाला मिळालं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या शहादा शहरामध्ये करणार आहोत, असं या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जिल्हा प्रमुख अरुणप्पा चौधरी आणि पंडित माडी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे निदर्शन आणि आंदोलन होत आहे। 9 जून रोजी संपर्क प्रमुख तथा उपनेते आमचे मार्गदर्शक गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहादा शिवसेनेच्या वतीने महागाईच्या विरोधात एक निषेध मोर्चा करण्यात आला आणि या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारला आम्ही दाखवून दिलं आहे की जर महागाई कमी झाली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात ही अराजकता माजेल। याची सुरुवात नंदुरबार जिल्ह्यापासून आम्ही करत आहोत आणि महागाईच्या विरोधात आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने शहादा इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा आणि आंदोलन करीत आहोत। आज आम्ही माननीय प्रांत साहेब यांना या महागाईच्या संदर्भात एक निवेदन देत आहोत आणि त्या निवेदनामध्ये या गेल्या 10 वर्षात 12 वर्षामध्ये जी महागाई झालेली आहे त्या महागाईचा आम्ही निषेध करत आहोत। तसेच गेल्या 12 वर्षामध्ये नीटचे पेपर जेवढे 10 लिकेज फुटलेत, याचे जबाबदार केंद्र शासन आहेत। याचा जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्री आणि महागाईच्या संदर्भात अर्थमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा असा आम्ही निषेध करत आहोत आणि नंदुरबार जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत।